इराण, अमेरिका आणि इस्रायल यांचं युद्ध जे आहे हे कंटिन्यू चालू राहिलेलं आहे. ह्या युद्धामुळं निर्यात पूर्णपणे थांबलेली आहे आणि शेतीमाल बाजारात प्रचंड प्रमाणे आल्यामुळं शेतीचे दर गडगडले आहेत आणि त्यातच दुष्काळात 13वा महिना महिन्यासारखं सध्या सर्वत्र गारपीट आणि पाऊस चालू आहे. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांची जी काही आता हातातोंडाला आलेली पिकं होती तीसुद्धा मातीमोल झालेली आहेत. ती पिकं हाताला लागू शकत नाहीत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्यावरती आता तिहेरी संकट आलेलं आहे. एक गारपीटमुळं नुकसान झालेलं आहे, बाजारामध्ये आवक वाढल्यामुळं रेट नाही आहे आणि निर्यात थांबलेली आहे. असा तिहेरी फटका सध्या शेतकऱ्यांना बसत आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आणि हाल हे होत आहे. तर मायबाप सरकारने याची वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी आणि बळीराजाला सुखाचे दिवस आणण्यासाठी, शेतकऱ्याला सुखाचे 4 दिवस आणण्यासाठी मायबाप सरकारनेच आता प्रयत्न करावेत. कारण राजाने मारलं आणि पावसाने झोडपलं तर शेतकऱ्याने बघायचं कोणाकडं, हा सध्या शेतकऱ्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न आहे.